राजकारणात पुन्हा एकदा सर्वात मोठा महाभूकंप होणार। एकनाथ शिंदेच्या ऑपरेशन टायगरमुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा उभी फुटणार। मातोश्रीवरच्या बैठकीला 9 पैकी चक्क 5 खासदारांनी मारलेली दांडी आणि सर्वात आक्रमक खासदार ओमराजे निंबाळकर थेट शिंदेच्या गळाला लागणार। काय घडतंय पडद्यामागे जाणून घेऊयात या खास स्टोरी एक्सप्लेनर मध्ये। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज। तर घडतंय असं की गेल्या काही महिन्यांपासून केवळ चर्चेत असलेलं शिंदेचं ऑपरेशन टायगर आता अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जात आहे। नुकतीच मातोश्रीवर खासदारांची एक महत्त्वाची बैठक झाली, पण 9 पैकी चक्क 5 खासदारांनी या बैठकीला दांडी मारली आणि यामुळे दुखावलेले उद्धव ठाकरे शेवटी हतबल होऊन म्हणालेत, ज्यांना जायचंय त्यांना जबरदस्ती हात धरून थांबवण्यात काय अर्थ। अंतर्गत स्तरावर ठाकरे गटालाही संभाव्य फुटीची पूर्ण जाणीव झाली आहे। याच दरम्यान सर्वात मोठा धक्का बसलाय तो धाराशिव मध्ये। तिथल्या स्थानिक निष्ठावंतांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधातच बंडाचे निशाण फडकावलेत। सूत्रांनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ओमराजेंना आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांना एक अत्यंत विश्वासू नेत्याकडे मोठी गुप्त जबाबदारी सोपवली होती। अशातच बातमी आली की ठाकरे गटाचे 6 खासदार स्वतंत्र चूल मांडणार असून ओमराजे निंबाळकर चक्क नॉट रिचेबल आहेत। पण जेव्हा एका समाज माध्यमाशी बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं तेव्हा ते म्हणाले की मी पुण्यात आहे, दिल्लीला गेलेलो नाही। पण खरा ट्विस्ट तर पुढे, जेव्हा ओमराजेंना थेट विचारण्यात आलं की तुम्ही उद्धव ठाकरे गटासोबत आहात का, तेव्हा त्यांनी या प्रश्नाचं थेट उत्तर देणं साफ टाळलं। वारंवार विचारूनही उत्तर न देता त्यांनी शेवटी फोन कट केला। यामुळे संशयाची पाल आणखीनच चुकचुकली आहे। यावर आता मातोश्रीवरून युद्ध पातळीवर डॅमेज कंट्रोल सुरू झालंय। खासदारांच्या संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली। यावेळी संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत थेट इशारा दिला। राऊत म्हणालेत, मागे जे झालं त्याची पुनरावृत्ती होणार असेल तर जनता गप्प बसणार नाही। शिवसेना तर नाहीच, जो राडा व्हायचा तो होईल। ही गुंडगिरी, नादाणपणा खपवून घेतला जाणार नाही। राऊतांच्या या विधानावरून मातोश्रीवरची अस्वस्थता आता पूर्णपणे चव्हाट्यावर आली आहे। आता या संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे शिवसेनेच्या वर्धापन दिनाकडे लागलेत। एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गोरेगावच्या नेस्कोट सेंटर मध्ये भव्य शक्ती प्रदर्शन करत ऑपरेशन टायगरचा क्लायमॅक्स करणार का? ठाकरे गटाचे बेपत्ता खासदार मंचावर दिसणार का? तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यावर काय उत्तर देणार? आणि सर्वात मोठा 9 खासदार उपस्थित राहून फुटीच्या चर्चांना पूर्णविराम देणार की पुन्हा मोठी फूट पडणार? तुम्हाला काय वाटतं? ओमराजे निंबाळकर ठाकरेंची साथ सोडतील का? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि लाईक करा।